नमस्कार मंडळी, आमच्या घरात तुमचं पुन्हा मनापासून स्वागत। आजच्या ब्लॉगमध्ये सकाळची धावपळ, मुलांसाठी गरमागरम नाश्ता आणि रोजच्या आयुष्यातील छोटी मोठी मजा तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर नक्कीच पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा फॅमिली। हे बघा, असा असतो आमचा रविवार। घरात सगळं पसारा 12 वाजले तरी अजून काय आवरलेलं नाही। ये सब क्या देखना पड़ रहा है? अच्छा है मैं अंधा हूँ। बघा, पावसाळा असल्यामुळे घरात सगळे इकडं तिकडं कपडे टाकून दिलेत। जागाच नाही तर वाळत टाकलं तर काय करणार। हे बघा, काय रे शेण खाली तुला उठायचं नाही काही। संडे तर मग किती 12 वाजले ना, अजून किती वेळ? उठ पटकन आवरायचे। बाहेर पण इतका पाऊस चालू आहे। पावसाळा सुरू झाला का मेन कपड्यांचाच प्रॉब्लेम येतो, कुठं वाळत टाकायचं तोच प्रश्न पडतो पहिले। हा बघा, हा गजनी अजून झोपलेलाच आहे। 12 वाजले कधी उठणार आहे मग? चाल उठ, उठ पटकन। 12 मैं गरीब हूँ, मैं गरीब हूँ। नाश्त्याला 12 वाजता आमचा नाश्ता असतो आणि जेवण आता काय माहिती किती वाजता होते। रात्री तेल लावल्यामुळं डोकं आणि तोंड पूर्ण तेलगट झालेले। आज तर पाणी लवकर गेले, त्याच्यामुळे टाकीत काय पाणी शिल्लक नाही एवढं। तर आता उद्या सांगू। चला पहिले घरातलं आवरून घेऊ। One hour later. फायनली मंडळी घरातलं सगळं आवरलं गेलेलं आहे। घर लहान असू दे किंवा मोठं, घर आवरल्यानंतरच चांगलं दिसतं। वाह वाह विजय दी, कंग्रॅच्युलेशन कंग्रॅच्युलेशन। हे बघा आता घर Five minutes later. क्यों बे ओवर एक्टिंग करता साला? ओवर एक्टिंग की औलाद। अब तेरे को बराबर होता नहीं क्या बोलने को? चले एक काम कर, 200 रुपया दे और 50 रुपया काट ओवर एक्टिंग की वजह से। अरे मैं कहाँ से दूं? अरे दे ना यार। शेंगदाणे घेतले मंडळी थोडेच, एक तर शेंगदाणे महाग झालेत। मंडळी पोहे तयार आहे आपले। चला गरम गरम पोहेचा स्वाद घेऊया। हे घे दोघांनी पोहे। इतक्या वेळ काय करत होती? जेव्हा सांगितलं तेव्हा आंघोळ करायची नाही। खाऊन घ्या आधी, मग आंघोळ कर। घ्या गजनी साहेब, अरे वरची डिश घे, पोळींची डिश घे, म्हणून तुला गजनी नाव ठेवले मी। जेवण असू दे किंवा नाश्ता, तारक मेहता हे आम्ही नक्कीच बघतो। थैंक यू, आपका ये उपकार जिंदगी भर याद रहेगा मुझे। कुणा कुणाला तारक मेहता आवडतं ते पण सांगा। चला तर मग मंडळी, मस्त गरम गरम पोह्यांचा नाश्ता करून आता हा ब्लॉग इथेच थांबूया। भेटूया आता पुढच्या ब्लॉगला अशाच कडक धडक आणि निबळ ब्लॉगमध्ये। चला तर मग मंडळी, बाय।